नमस्कार भावांनो बहिणींनो. भैया नाश्ता आवडला होता का आजचा? मस्त. साबुदाणा बनवून दिला. आता लेकरं नाश्ताच करत नाहीत, त्याच्यामुळे मग बनवतच नसते मी. त्याला बटाके टाकून आवडते थाईन बाई. छकू त्याला फोन देव तेव काय धिंगाणा करता रे. छकू माय केस इतर बर चाल बरं. केस धुतले तर गुतागुत नाही काढली. दे बर गुतागुत काढून माय केसाची तुझ्या हातानं. आणि मस्त डोक्याची मालिश कर छकू दिदी असतो. करती का छकू? अशी किती बोलती भैया. आणि हेडो चालू केला म्हणजे बोलणं बंदच होतंय का नाही? खरंच मुक्की. असं तर बटर 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 चालू असतंय. काय धिंगाणे. त्या केसांना नाही तेल लावायचं. केस कसे झाले भूतावानी. छकू सोय नाही घेत केसाची. काय नाही खरं छकू तो. स्वयंपाकाच्या घरात हे होतीन जाय केसाची गुतागुत काढ. मग काढते बरं मम्मी कधी थोड्या वेळा. ते केस बांधणं ते झटक्यानं तुटतेत ते का काही मग करायली. तो तुलाच बघतय ते. छकुलीकडे हर एक शब्दाचा हे असतो. जवाबच असतोय तिच्याकडे. आणि म्हणते मी जवाब देत नाही, पण लय जवाब देते ती. हर्षू भैया तू जाणार होता ना तिकडं या पुस्तकाने आणायला कधी जायचंय 4 तुला? वाजता. किती आळस करतो रे तू. लय आळशी आहे मम्मी तो. खरं म्हणलं तर लय आळशी आहे. बरंच का. छकुली एवढा नाही. मम्मी मी आळशी आहे. मम्मी मी सकाळची किती कामं करू लागले ना तुला. काय काय करू लागले? भांडे घासले, कपडे धुतले, घर पुसलं. काम करू लागले. आज मी टोपलं भर कपडे मी धुवून टाकले होते. 4 वाजता म्हणजे आज रविवार होता म्हणलं आरामानं उठायचं. तर हटकून झोप येत नाही त्या दिवशी आहे ना भैया. मग मला झोपच याय ना. भैया बरोबर 4 वाजता उठले. भैया गेलता रनिंग करायला. तर मग ते गेला तिकडं. मग मला झोपच याय ना. झोपच याय ना. मग मम्मी मी मी किती उठले. वाजता उठले? त्याच्या अगोदर उठले पण मम्मी मी किती वाजता उठले? पण ते अगोदर उठले पण झाले. 4 वाजता उठले मी. 9:30 वाजता उठली. तुम्हाला मजा येते का भांडणं करण्यात? भांडणाची सुरुवात ना मम्मी लोकं. तुमचे पप्पा हाफ झाले तुम्हाला तुम्ही भांडणं करतात. इंटरेस्ट पण नाही छकुली मला पण नाही झाली. अरे बुवा काय करावं यायला. बरंय ती टीव्ही फोडशील. टीव्ही फोडली तर पप्पा त्याला तोच फोडतो. हा चला इकडं वा रे. एक इकडे गेलात तिकडं बालकानी दोघायला जायची गरज नाही. भांडणं करता तुम्ही मग. असं चालूच राहते तुमचं. चला बरं या हिडोच्या सामने धिंगाणा करा. हाय का तुमच्यात दोघायत हिंमत? हा हाय का? मग निवांत बसले ना तर बसा. ये फर खायचे का तुम्हाला? ये फर खायचे का नाही का? नो नो. मोठी बहीण आहे तू. मोठ्या बहिणी किती जीव लावला ना भावाला. हा आणि पप्पा आले ना तवा पावा मुंगलं घे. इतकी शांत होती. गरीब गाय होती. गरीब गाय. गरीब गाय. भैया बी तसंच गोगल गाय होती. छकू गोगल गाय. मोबाईल पण नाही बा. म्हणजे असं म्हणा यायला पप्पाचे धाक आहे गाड्या. म्हणजे मला काही समजत नाही ती मी आहे का नाही. मग तसं काय नाही तर मग कसं काय. अजून काय पाऊस नाही यायला लागला इकडे. आता धोंड्याचा महिना आहे तर सगळे धोंडे खायला चाललेत. आईची ओटी भरतात आपण आपल्या मम्मीची तर चाललेत आता सगळ्या. जायचं माहेरी सुरतमध्ये जवळच्या जवळ तर सगळ्या चालल्यात. आता माहेर तर लय लांब आहे. आता शाळा चालू म्हणल्यावर जाणं होत नाही माहेराला.
आता काय माहिती दिवाळीच्या सुट्ट्या किती भेटतात काय आहे ना बाई, अजून तर टाईम आहे दिवाळीला. पाहू आता. कोणी कोणी लगे कटलरीचं सामान घेत आहे. आपण आपल्या मम्मीला लय बायानं घेतलंय लगे, कटलरीवाली आली तिथं. असं आहे मग भैया, तो धोंडे खायले का? आई लय भारी बनवती धोंडी, म्हणजे पुरण भरून बनवतंय. त्याच्यात तर कोणी सोनं टाकतंय, कोणी पैसे टाकतंय. सुरुवातीलाच बनवायचे असले तर लेक गेली ना तवा असते ते लेक आपल्या घरी आल्यावर. शकू लय बुरखुंडे केस झालेत व आता पाहिजे लय का लय. आता पाऊस कधी येतोय काय माहिती, लय गाव काय मुसळधार पाऊस पडायला लागलाय. मी दाजी संग खोटं बोलू लागले. मी म्हणलं बया त्या पप्पाला म्हणलं आपल्या इकडे लय पाऊस येणार आहे. तर पप्पा म्हणे खरं सांग एका साईडला गाडी लावा लागेल. मग म्हणलं मजाक करायला लागली मी. म्हणलं हसू येऊ लागलं लय का लय लगे. बरं छकू म्हणलं हसू येऊ लागलं. मग व्हिडिओ कसा वाटतोय नक्की सांगा भावांनो बहिणींनो कमेंटमध्ये. बाय भावांनो बहिणींनो, भेटते उद्याच्या व्हिडिओ.